सकाळपासून पाहतोय, सकाळपासून ऐकतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांनी अतिशय पोटतिडकीनं मनोगत व्यक्त केलं. विशेष करून जाधव नावाचा जो विद्यार्थी आहे, महाराज आहेत आमचे, खूप चांगलं त्यांनी मनोगत व्यक्त केलं. त्याचबरोबर कल्याणी मॅडम सुद्धा चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. म्हणजे या तालमीतून, या मातीतून घडलेले जे विद्यार्थी आहेत ते आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. तुम्ही जे तुमच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे दिलेले आहेत, तुम्ही जे आयुष्याची शिदोरी दिलेली आहे, ती शिदोरी आपल्या पाठीशी घेऊन तुमचे हे विद्यार्थी अतिशय आत्मविश्वासानं जीवन जगत आहेत, अतिशय स्वाभिमानानं जीवन जगत आहेत. ते कोणत्या क्षेत्रात काम करत आहेत हे महत्वाचं नाही, ते कोणत्या नोकरीवर आहेत हे महत्वाचं नाही, पण खऱ्या अर्थानं त्यांनी माणुसकीची नाळ सोडलेली नाही हे मात्र अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही दिलेली जी माणुसकी आहे, तुम्ही दिलेले जे विचार आहेत, ती विचाराची शिदोरी ते समाजामध्ये वाटण्याचं काम अतिशय स्वाभिमानानं करत आहेत, हे अतिशय महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय की शिक्षण घेणं म्हणजे केवळ नोकरीसाठी शिक्षण नाही, तर माणसाला व्यावहारिक ज्ञान त्या शिक्षणातून मिळालं पाहिजे, माणसाला संस्कार त्या शिक्षणातून मिळाला पाहिजे. ते संस्कार आणि ते व्यावहारिक ज्ञान या शाळेतून आपल्या गुरुजनांनी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या संस्काराच्या जोरावर आम्ही स्वाभिमानानं आमच्या हाती मिळेल तो व्यवसाय अतिशय आत्मविश्वासानं, अतिशय सन्मानानं करण्याचं काम आपण सर्वजण करत आहात, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बरेच विद्यार्थी म्हणाले की आम्ही शेती करतोय, बरेच जण म्हणाले आम्ही वेगवेगळे उद्योग करतोय. या ठिकाणी कृष्णा ट्रॅव्हल्सचे मालक आहेत, आमचे इंजिनियर माधवराव आहेत, बऱ्याच भगिनी गृहिणी म्हणून काम करत आहेत. सरांनी, कांबळे सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला लाज वाटता कामा नये. जो काही व्यवसाय करतोय तो व्यवसाय आम्ही स्वाभिमानानं करणं गरजेचं आहे, आत्मविश्वासानं करणं गरजेचं आहे. आम्हाला आमच्या शाळेनं जी ज्ञानदानाची म्हणजे शिदोरी दिलेली आहे, ती शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी आहे. त्या शिदोरीच्या जोरावर आम्हाला आमचं जीवन अतिशय आत्मविश्वासानं जगायचं आहे. ती शिदोरी आमच्या लेकराबाळांना वाटायचं आहे, आमच्या गावकऱ्यांना वाटायचं आहे, आमच्या समोरच्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना वाटायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं